निलेश गायवाळ हा जो मोठा गुंड आहे ते महाराष्ट्राचे आजचे जे सभापती राम शिंदे सर यांच्या फार जवळचे आहेत। एका गुंडाच्या भावाला सहजपणे तिथं जर बंदुकीचा परवाना देत असेल तर फार वरिष्ठ लेवलचे लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतील आणि होम मिनिस्टर स्वतः असू शकतात आणि सभापती राम शिंदे सर सुद्धा तिथं असू शकतात। मार्केट कमिटीचं इलेक्शन होतं तेव्हा उपयोग केला। मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। एक तुम्ही सर्वांनी समजून घेतलं पाहिजे, निलेश गायवाळ हा जो मोठा गुंड आहे ते महाराष्ट्राचे आजचे जे सभापती राम शिंदे सर यांच्या फार जवळचे आहेत। त्यांनी राम शिंदे सरांना सांगितलं असावं अशी एक चर्चा आहे आणि राम शिंदे सरांनी हे योगेश कदम यांना डायरेक्ट तरी फोन केला असावा, चर्चा केली असावी, नाहीतर होम मिनिस्टर कार्यालयामधून एक दबाव हा राज्यमंत्र्यांवर आला असावा आणि त्या अनुषंगाने सचिन गायवाळ जो मोक्यात सुद्धा अडकला होता पूर्वी असं आम्हाला समजते, त्याला तिथं बंदुकीचा परवाना दिला गेला। आज छोटे मोठे व्यापारी जेव्हा एसपी ऑफिसला जातात, सीपी ऑफिसला जातात, त्यांना तिथं पिस्तूलचा नाही तर बंदुकीचा परवाना दिला जात नाही, त्यांना जरूरत असताना सुद्धा। पण मग एका गुंडाच्या भावाला सहजपणे तिथं जर बंदुकीचा परवाना देत असेल तर फार वरिष्ठ लेवलचे लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतील, ज्याच्यामध्ये होम मिनिस्ट्री सुद्धा आहे आणि होम मिनिस्टर स्वतः असू शकतात आणि सभापती राम शिंदे सर सुद्धा तिथं असू शकतात। मार्केट कमिटीचं इलेक्शन होतं तेव्हा उपयोग केला, जेव्हा विधानसभेचं इलेक्शन होतं तेव्हा त्यांचा फायदा तिथं घेतला। अनेक व्हिडिओज आहेत, फोटोज आहेत, व्यासपीठ त्यांनी तिथं शेअर केलेलं सुद्धा आपण सगळेजण तिथं बघू शकतो। आणि मग अधिवेशनामध्ये राम शिंदे सर जे सभापती आहेत त्यांचे व निलेश गायवाळचे, संतोष बांगरचे अधिवेशनाच्या ठिकाणी फोटो आपण सर्वजण बघू शकतो। मग त्यांना तिथं कुणी बोलावलं, कुणी आणलं असे सुद्धा प्रश्न निर्माण होतात। जेव्हा आमचा नितीन देशमुख नावाचा कार्यकर्ता अधिवेशनामध्ये येतो आणि त्याला तिथं सहजपणे सत्ताधारी आमदारांच्या गुंड कार्यकर्त्यांनी तिथं मारलं तेव्हा नितीन देशमुखवरच कारवाई होती आणि पण त्या सत्तेतल्या आमदारांच्या कार्यकर्त्यांवर कुठंच कारवाई होत नाही। आणि मग इथं अधिवेशनामध्ये सुद्धा गुंड जर आपल्याला येतात, ते रील काढतात येताना, तिथं अधिवेशनामध्ये चालत असताना, मंत्रालयात चालत असताना जर रील गुंड लोक काढत असतील, नाही तर पुण्यात सिपिली या सगळ्यांची एक दिंड काढली होती, तिथं दिंड काढत असताना त्या ठिकाणी येत असताना सुद्धा हे मोठे मोठे गुंड काळ्या गाड्यांची रील काढतात, म्हणजे लोकांना कुठेतरी दाखवून देतात की हे तुमचं सरकार नाही, सामान्य लोकांचं सरकार नाही, पण आमच्यासारखे मोठ्या गुंडांचं सरकार आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।